नमस्कार, मी मनीषास किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। हिवाळ्यात खास मिळणारा सुरतचा सुप्रसिद्ध पोकवडा आज आपण बघणार आहोत। कोवड्या ज्वारीच्या दाण्यांपासून बनणारा हा जो वडा आहे, बाहेरून कुरकुरीत, खमंग आणि आतून मऊ लागतो। खायला खूप छान टेस्ट लागते। तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ कुठे स्किप न करता बघायचा आहे आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा। चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। याला आपल्या इकडे हुरडा म्हणतात। कोवड्या ज्वारीचे दाणे असतात ते, त्यातून थोडेसे काही मी बाजूला काढून घेते। इथे मी आलं, लसूण, मिरची आणि जिरे टाकून पेस्ट तयार करून घेतली। आता त्याच भांड्यामध्ये तो हुरडा टाकून थोडासा जाडसर दळून घ्यायचा। दोन टेबलस्पून बेसन पीठ, 2 टेबलस्पून तांदळाचे पीठ, जाडसर दळलेले हे धणे, अख्खे धणे घ्यायचे। त्यात नंतर हळद टाकायची, चवीनुसार मीठ, लाल तिखट, नंतर हा जो अख्खा हुरडा काढलेला होता तो टाकून द्यायचा। एक चमचा बेकिंग सोडा टाकायचा आहे आणि थोडंसं गरम केलेलं तेल टाकायचं आहे त्याच्यात। नंतर बारीक चिरलेला एक कांदा छोटा, नंतर बारीक चिरलेली कोथिंबीर, चिमूटभर हिंग, 1 चमचा साखर टाकायची, काही 1 चमचा लिंबूचा रस टाकून घ्यायचा। आणि मिश्रण चांगलं एकत्र करून घ्यायचं। पाण्याचा थोडासाही वापर न करता मी हे मिश्रण बनवलेलं आहे। या प्रकारे याला शेप दिला जातो। आणि तेल मीडियम गरम होऊ द्यायचं आहे। मीडियम फ्लेमवरच ते तळायचे आहे, त्याच्यामुळे ते कुरकुरीत लागतात। बघा, इथे आपला वडा तयार झालेला आहे। तुम्ही हा सुरत स्टाईल पोकवडा नक्की करून बघा आणि कसं वाटलं ते कमेंटमध्ये सांगा। अशाच नवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।